नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशी करायची याचा व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड केलेला आहे। आपण तो व्हिडिओ पाहू शकता आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकीपेक्षा अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार हा सोपा असतो। आपण अगोदर अपूर्णांकांचा गुणाकार पाहूया आणि त्यानंतर अपूर्णांकांचा भागाकार पाहूया। बघा, अपूर्णांकांचा गुणाकाराचे इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे। अपूर्णांकांचा गुणाकार करताना छेद समान असो किंवा नसो काहीही फरक पडत नाही। अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा। इथं बघा, अंशस्थानी आहे 7 आणि 1, मग 7 1 7 आणि छेदस्थानी इथं आहेत 5 आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी आहे 2, मग 5 दुने 10। बघा, अगदी काही सेकंदातच आपण आन्सर काढलेला आहे। किती आला गुणाकार? 7/10। आता आपण अपूर्णांकांच्या गुणाकाराचे अजून काही एक्झाम्पल घेऊया। बघा, 6/7 गुणिले 2/5 या अपूर्णांकांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहितात व छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहितात। इथं बघा, 6 दुने 12 म्हणजे अंशस्थानी आले 12 आणि छेदामध्ये 7 5 35, छेदस्थानी आले 35। आणि आता या अंश आणि छेदातील संख्येला एकाच संख्येने भाग जातो का ते पाहायचं। इथं जातोय का नाही जात, मग हेच आपल्या गुणाकाराचं उत्तर आहे। आणि भाग जात असेल तर भाग द्यायचा। मग इथं काय उत्तर आलं? 12/35। आता पुढचं एक्झाम्पल पाहूया। 5 चोक 20 आणि 9 9 81। किती आला हा गुणाकार? 20/81। आणि या दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जातोय का अंशातील व छेदातील संख्येला? तर नाही जात, म्हणजे आपला गुणाकार आपल्या गुणाकाराचं उत्तर आहे 20/81। आता पुढचं एक्झाम्पल पाहूया। 4/11 गुणिले 2/7 बरोबर किती? अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहूया। 4 दुने 8 आणि 11 7 77। किती आला गुणाकार? 8/77। आता पुढचं एक्झाम्पल पाहूया। 9/7 गुणिले 7/8। आता हा गुणाकार आपल्याला दोन प्रकारे करता येईल। हे 7 7 कॅन्सल करून पण करता येईल आणि अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदांचा गुणाकार छेदस्थानी या पद्धतीने देखील करता येईल। आपण अगोदर अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहूया। 9 7 63 आणि 7 8 56, छेदांचा गुणाकार 7 8 56। आता या 63 व 56ला एकाच संख्येने भाग जातोय का? तर जातोय। 7च्या पाड्यामध्ये आहे त्या दोनही संख्या। 7 8 56 आणि 7 9 63, म्हणजे किती आला हा गुणाकार? 9/8 आला। आता हाच गुणाकार आपण दुसऱ्या पद्धतीने करूया। हे 7ला 7 गेले, 7 1 7। अंशातील संख्येने छेदातील संख्येला भाग जात असेल तर तिथं भाग देऊन घ्यायचा। मग अशा पद्धतीने आपला गुणाकार सोप्या प्रकारे आपल्याला करता येतो। 7ला 7 गेले आणि 9/8। बघा, अगदी काही सेकंदातच आपल्या गुणाकाराचा आन्सर निघलेला आहे। किती आला हा गुणाकार? तर 9/8 आला। बघा, गुणाकार खूप सोपा असतो। आता आपण भागाकार पाहूया। बघा, मी इथं भागाकाराचं एक एक्झाम्पल घेतलेला आहे। अपूर्णांकांचा भागाकार करताना ज्या अपूर्णांकाने भाग द्यायचा आहे त्याच्या गुणाकार व्यस्त संख्येने पहिल्या संख्येला गुणतात। आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते आपण पाहूया। 2/3 ची गुणाकार व्यस्त आहे 3/2। गुणाकार व्यस्त म्हणजे अंश व छेदाची आदला बदल करणे होय। आणि गुणाकार व्यस्त लिहिला असता त्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार 1 येतो। बघा, 3ला 3 गेले, 2ला 2 गेले, मग किती आला गुणाकार? 1। ज्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार 1 येतो ते दोन अपूर्णांक एकमेकांचे गुणाकार व्यस्त असतात। मग गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर अंश व छेदाची आदला बदल करायची। अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आहे असाच ठेवतात
गुणाकाराचं चिन्ह देतात आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने म्हणजेच अंश व छेदाची आदला बदल करून दुसरा अपूर्णांक लिहायचा. बघा इथं 3 छेदस्थानी आहेत ते अंशामध्ये घ्यायचे आणि 2 अंशस्थानी आहेत ते छेदामध्ये घ्यायचे. बघा काय केलं आपण, पहिला अपूर्णांक आहे असाच ठेवला, गुणाकाराचं साइन दिलं आणि दुसऱ्या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली म्हणजे गुणाकार व्यस्त अपूर्णांक लिहिला. आता आपल्याला इथं गुणाकार करायचा आहे. 5 त्रिक 15. गुणाकार कसा करायचा आपल्याला माहीतच आहे, अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. 5 त्रिक 15 आणि 7 दुने 14. मग किती आला या दोन अपूर्णांकांचा भागाकार, तर 15/14 आला. बघा या अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये आपल्याला गुणाकारच करायचा असतो. अपूर्णांकांचा भागाकार करताना ज्या अपूर्णांकाने आपल्याला भाग द्यायचा आहे त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त संख्येने पहिल्या अपूर्णांकाला गुणतात आणि मग त्यांचा गुणाकार करतात. अशा प्रकारे अपूर्णांकांचा भागाकार केला जातो. आता ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असली तर मी एक अतिशय सोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला भागाकाराची. बघा हाच भागाकार आपण अतिशय सोप्या ट्रिकने करूया. 5/7 भागिले 2/3. फक्त यांचा तिरकस गुणाकार करायचा, झाला आपला भागाकार. 5 त्रिक 15 अंशामध्ये घ्यायचं. बघा पहिला तिरकस गुणाकार अंशामध्ये घेतला आणि 7 दुने 14. दुसरा तिरकस गुणाकार छेदामध्ये घेतला. बघा अगदी काही सेकंदातच आपला भागाकार झालेला आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा भागाकार करू शकता, परंतु आपल्याला ही पहिली मेथड देखील माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला अगोदर ही मेथड सांगितली आणि त्यानंतर मग त्याची ही सोपी ट्रिक सांगितलेली आहे. आता आपण भागाकाराच्या एक्झाम्पलचा सराव करूया. बघा 3/7 भागिले 5/11 बरोबर किती ते आपल्याला काढायचं आहे. मग आता हा भागाकार आपण दोन्ही मेथडने करू. पहिला अपूर्णांक आहे असाच ठेवायचा 3/7, गुणाकाराचं साइन द्यायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त अपूर्णांक लिहायचा. मग 5/11चा गुणाकार व्यस्त काय येईल, 11/5. गुणाकार व्यस्त म्हणजे अंश व छेदाची आदला बदल. आता यांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 11, 11×3 33 आणि 7 गुणिले 5, 7×5 35. किती आला आपला भागाकार, तर 33/35. आता हाच भागाकार आपण ट्रिकच्या सहाय्याने करूया. ट्रिकचा वापर करून 2 अपूर्णांकांचा भागाकार म्हणजे त्यांचा तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 11, 11×3 33 आणि 7 गुणिले 5, 7×5 35. बघा अगदी काही सेकंदातच आपलं उत्तर निघतं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 6 भागिले 7/5 बरोबर किती. आता आपण पहिली मेथड वापरूया 6. आता या 6ला छेद नाही म्हणजे छेद 1 असतो. पहिला अपूर्णांक आहे असाच लिहिला, मल्टिप्लिकेशनचं साइन दिलं आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. मग 7/5चा गुणाकार व्यस्त 5/7. आता यांचा गुणाकार करायचा. 6×5 30 आणि 1 गुणिले 7, 7×1 7. किती आला यांचा भागाकार, 30/7 आला. आता हा भागाकार आपण ट्रिकच्या सहाय्याने करूया. यांचा तिरकस गुणाकार करायचा. 6×5 30. पहिला तिरकस गुणाकार आला 30, तो अंशामध्ये लिहिला. 6×5 30 आणि 1 गुणिले 7, 7×1 7. बघा किती आला भागाकार, 6 भागिले 7/5चा भागाकार आला 30/7. आता आपण अजून काय एक्झाम्पल घेऊया. 11/12 भागिले 4/7 बरोबर किती. मग अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आहे असाच लिहायचा. 11/12 मल्टिप्लिकेशनचं साइन द्यायचं, मल्टिप्लाय बाय दुसऱ्या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची. 4/7चा गुणाकार व्यस्त आहे 7/4. आता यांचा गुणाकार करायचा. 11×7 77,
आणि 12 चोक 48. किती आला आपला भागाकार? तर 77 भागिले 48 म्हणजे 77/48. आता हाच भागाकार आपण ट्रिकच्या सहाय्याने करूया. यांचा तिरकस गुणाकार करायचा. 11 7 77, पहिला तिरकस गुणाकार अंशस्थानी आणि 12 चोक 48 हा दुसरा तिरकस गुणाकार छेदस्थानी. बघा अगदी काही सेकंदातच आपण या भागाकाराचा आन्सर काढलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2/3 भागिले 1/4 बरोबर किती? पहिला अपूर्णांक आहे असाच लिहूया. 2/3 मल्टिप्लिकेशनचा साइन देऊया गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. मग 1/4चा गुणाकार व्यस्त काय येईल? छेदातील 4 अंशामध्ये आणि अंशातील 1 छेदामध्ये. आता यांचा करायचा गुणाकार. 2 चोक 8 आणि 3 एक 3. किती आला यांचा भागाकार? तर 8/3. आता ट्रिकच्या सहाय्याने हा भागाकार करूया. पहिला तिरकस गुणाकार 2 चोक 8 अंशस्थानी आणि दुसरा तिरकस गुणाकार 3 एक 3 छेदस्थानी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार या क्रिया अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासल्या आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.